संस्था आरसीटी नावाची एक संस्था आहे हं, जी ग्रामीण भागातल्या तरुणांना स्वयंरोजगार लोकांना प्रशिक्षण देते. हं. तर तिथं मी 2017ला रेशीम उद्योगाचं प्रशिक्षण घेतलं होतं. बरं. तर आता मी त्याच आरसीटीला 2 जून 2022 मध्ये डोमेन स्किल ट्रेनर म्हणून काम करतोय, ट्रेनर म्हणून. वा वा वा, जिथं तुम्ही तर मी आता प्रशिक्षण शेतकऱ्याला घेतलं, ट्रेनिंग पण देतोय. जिथं म्हणजे प्रशिक्षण घेतलं तिथंच तुम्ही आता ट्रेनर म्हणून पण हो जाताय. हो हो. बरं, तुमचं पाहून किती शेतकऱ्यांनी असे उद्योजक होण्यासाठी प्रयत्न केले होते पुन्हा? आता माझ्या गावामध्ये जवळपास 7 ते 8 रेशीम शेतकरी आहेत, हा. जे वर्षाकाठी 5 ते 6 लाख रुपये ह्या रेशीम पिकातून कमवत आहेत. बरं. आणि शेळी पालन आमच्या गावामध्ये जर विचार केला तर सध्या 1000पेक्षा जास्त शेळी माझ्या गावामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक बर. शेतकऱ्याकडे 9, 10, 5, 6 अशा शेळ्या आहेत. बरं, हे तुमचं पाहूनच सुरुवात झाली ना? म्हणजे गोडी लागली ना की बाबा आपण जर मोठ्या प्रमाणावर केलं तर शासनाचं बी आपल्याला अनुदान मिळालंय. हो 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 हो. आणि 4 पैसे भेटत असल्यामुळं जे काही नवयुवक तरुण कुठं भरकटत होते त्यांना एक लळा लागला ह्या गोष्टीचा. वैभव खुडेजी, राम राम. आम्हाला ना तुमचा एक प्रवास जाणून घ्यायचा आहे की एक अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर तरुण उद्योजक होण्याकडे वाटचाल करतो आणि निसर्ग त्याच्यावर थोडी अवकृपा करतो आणि त्यानं उभा केलेला जो काही उद्योग आहे त्याचं नुकसान होतं. तर हा तुमचा जो प्रवास आहे ना उद्योजक होण्याकडचा, हा प्रवास जर आम्हाला थोडक्यामध्ये सांगता येईल का तुम्हाला? परिस्थिती नाजूक असल्यामुळं मग शेतातल्या सोयाबीन कापायच्या, कापूस वेचायला जायचं, संडाचे खड्डे खांदायचे गावातले. आणि त्याच्यानंतर मग थोडं वयात आलो तर मग एक लढा लागला. ट्रॅक्टरवर राहिलो एकाच्या 3 वर्ष साल घातलं. बर. 3000 रुपये महिन्याने. आणि मग शिक्षणाकडे थोडं दुर्लक्षच होतं. बर बर. पण ही आवड होती ना, हे शिक्षण चालू होतं ना, ट्रॅक्टर शिकणं बी शिक्षणाचाच भाग आहे हो नाही? हो हो हो. पण हे चालू असताना 2017ला आमचे चुलते इंजिनियर राधेश्याम खुडे, बर. त्यांनी मला सांगितलं की तू काय कर, 1 एकर तुतीची लागवड कर. त्याला शासनाकडून 2-2.5 लाख रुपये मनरेगातून अनुदान होतं. बर. मी म्हणलो काय हरकत नाही, लागवड करू. मग लागवड केली, आमच्या मनरेगामध्ये मंजूर झालं आणि मास्टर चालू झालं. पण ते चालू असतानाच मग माझा संबंध आला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, तिथं चंद्रकांत लटपटे सर आहेत. बर. आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला एक परभणी जिल्ह्यातून शेतकरी पाठवायचा आहे म्हैसूरला 3 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी, चाकी रेलिंगच्या. मग त्याच्यामध्ये माझी निवड झाली आणि मग मी तिथं जाऊन बाल्य कीटक संगोपनाचं 90 दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण केलं. बर. रेशीमचं. हा. आणि मग तिथून गावाकडे आलो. म्हणलं आता आपलं चॉकी सेंटर चालू करावा. पण त्याला 30-40 लाख रुपये लागत होते म्हणून काय चॉकी केली नाही. पण ती कला अवगत आल्यामुळे मी बाहेरून जी चॉकी आणायचो ती आणायची गरज पडली नाही. मग घरीच चॉकी करायचो. आणि मग परिस्थिती सुधरत गेली तर मग मी काय केलं, आत्माकड लताई शेतकरी गटाची स्थापना केली. बर. आणि त्याच्या मार्फत आम्ही आमचे प्रस्ताव दाखल केले जिल्हा रेशीम कार्यालयाला 10 जणांचे. बर. मग आम्हाला प्रत्येकाला 3,27,000 रुपये शासनानं प्रत्येकी अनुदान दिलं. असे आमचे 10 शेतकरी जुटले मस्त मनोभावानं. आम्ही त्याला नाव दिलं लताई स्वयंसहायता शेतकरी गट. बरं बरं. म्हणजे पुरुषांचा गट समजा. हा, पुरुषांचा गट. आणि मग थोडी 4 पैसे आले ना घरामध्ये. रेशीमची बॅच लताई नाव यशस्वी. देण्याचं कारण काय होतं? ज्या माईच्या पोटामध्ये आपण 9 महिने 9 दिवस राहिलो आणि तिनं मला एवढ्या जडण-घडण परिस्थितीमध्ये सुद्धा जपलं आणि मोठं केलं. मी तिला फुटकी कवडी पण घेऊ शकलो नाही. म्हणून एक कुठंतरी आदर म्हणून म्हणलं तिचं नाव असलं पाहिजे, म्हणजे तिच्यापासून माझी ओळख असली पाहिजे. म्हणजे उत्तरायित होता येत नाही पण काहीतरी तिच्याविषयी आपण दुसरं काय ठेवण्यापेक्षा म्हणलं तिला तरी तेवढा आनंद होईल किंवा एक मला तरी समाधान होईल म्हणून मग तिचं नाव दिलं. आणि मग 4 पैसे जसे येत राहिले तसं हळूहळू मी माझं कॉमर्स मध्ये शिक्षण पूर्ण केलं, 11वी 12वी. त्याच्यानंतर मी माझं बीकॉम शिक्षण कंप्लीट केलं ह्याच प्रवासामध्ये, बॅचलर ऑफ कॉमर्स. आणि हे शिक्षण पूर्ण होत असताना मग 4 पैसे जसे येत राहिले तसंच पंचायत समितीला उमेद अभियानांतर्गत महिलांचा गट केला. आमच्या ज्या महिला आहेत
यांचा लताई स्वयंसहायता महिला समूह स्थापन केला. मग ह्या शेतकऱ्याच्या आणि ह्या महिलाच्या नावावर जमीन आहे अशाचीच आम्ही 2020 ला लताई फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. मग या लताई फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गतच शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं, ज्या काही छोट्या मोठ्या योजना त्या योजना मिळवून देणं, शेतकऱ्यांचा पीक विमा भरणं. मग असं जिल्हाधिकाऱ्याला म्हणजे बसल्या शेतकरी सहाय्यता गट असं अर्थ, म्हणजे त्यांना सहाय्य करणं अशा हा 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 आणि मग तिथं बसल्या बसल्या म्हणलो आपण दुसरीकडे योजना जातो, दुसरीकडे जातो. मग आम्हीच आमचा CSC ID घेतला म्हणजे शेतकऱ्याला योजना देण्यासाठी. मग तो CSC ID आमच्याकडेच आला. मग थांबलो नाहीत. मग विचार केला बा मी ज्या वयामध्ये त्या वयातले पोरं आज सुशिक्षित बेरोजगार आहेत. म्हणून आम्ही लताई सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था पण स्थापन केली. मग हे सगळं ऍक्टिव्हिटी चालू असताना रेशीमचा चांगला जम बसला. मग हळूहळू रेशीमचं चालूच होतं, पण रेशीमला जोडधंदा म्हणून म्हणलं काय बघावा, कारण कोरोनाच्या काळामध्ये असा प्रसंग आला की आमचं रेशीमच कोणी विकत घेत नव्हतं. मग बऱ्याच शेतकऱ्यांनी तुती मोडली, पण मग मी त्याच्यावर पर्याय शोधला. आम्ही शेळी पालन चालू केलं. मग एका शेळीच्या 2 शेळ्या, 2 शेळ्याच्या 5 शेळ्या वाढत 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 माझ्यापाशी 70-80 शेळ्या झाल्या. म्हणजे पूर्ण बंदिस्त का अर्ध बंदिस्त कसं? नाही, अर्ध बंदिस्त. मग आम्ही काय केलं, परिस्थिती थोडी चांगली झाली. मग गावातल्या 2 नवयुवक तरुणांना रोजगार दिला. माझ्यापाशी 400 रुपये रोजानं ते यायचे. मग त्यांनी माझ्या शेळ्या सकाळी सोडायच्या, त्याला चारा करायच्या, थोड्या फिरून आणायच्या, आणून कोंडायच्या. मग त्याला आम्ही काय करायचो, तुतीचा पाला असेल, आपलं गजरा गवत असेल, कडबा असेल, हे आपलं नित्य नियमानं चालू राहिलं. आता माझं मार्च महिन्यामध्ये गेल्या दीदीचं लग्न झालं तर मी 20-25 लाख रुपये खर्च केला तिच्या लग्नासाठी. वा वा वा. म्हणजे तुम्ही स्वतः कमावलेले पैसे बहिणीच्या लग्नात खर्च केले. हो हो हो. क्या बात आहे. बरं. आणि आता मस्त सेटअप झालं. तर आता मी पशुसंवर्धन उपायुक्त नेमाडे साहेब आहेत त्यांच्यापाशी बसलो होतो. त्यांनी सांगितलं की तुझं शेळी पालन पण आहे, सगळे कंपनी आहे, तर तू एक नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन NLM एक योजना आहे, तिच्या अंतर्गत 50% सबसिडी आहे, तर तू कर. मग मी ती योजना साठी ऑनलाईन केलं. आणि विशेष म्हणजे मागच्या महिन्यामध्ये माझा बँकेकडून आणि मंत्रालयातून पण प्रस्ताव मंजूर झाला 40 लाखाचा. वा वा. बरं. 200 शेळ्या आणि 10 बोकडाचा. पण आता झालं असं की ह्या ज्या शेळ्या आहेत माझ्यापासल्या, 1 सप्टेंबर रोजी भरपूर पाऊस झाला. म्हणजे जवळपास 300 मिलीमीटरची नोंद आहे आमच्या गावामध्ये. आणि माझं शेत थोडं नदीच्या कडेला आहे. म्हणजे नदी म्हणजे कोणती आहे? गोदावरी? नाही नाही, नदी म्हणजे गावातून जे नदी गेलेली असते ना, वडा. वडा. हा, त्या वड्याच्या कडेला आहे. बरं. तर मग त्या पावसामध्ये काय झालं, त्या वड्यामध्येच पाणी न बसल्यामुळं ते वडा फुटला आणि सरळ आपल्या शेडवर पाणी आलं. मग त्याच्यामध्ये माझं पूर्ण पीक जे सोयाबीन, कापूस, ऊस ते पूर्ण म्हणजे खराब होऊन गेलं. कारण पाणी जवळपास त्याला उंची पकडली होती 4 ते 5 फुटाची. आणि मग त्याच्यामध्ये शेळ्या वाहून गेल्या, कोंबड्या ज्या होत्या 400-500 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या, बोकडे मेले. कारण आपण बोकडे संध्याकाळी कोंडायचो ना, त्याला बांधायचो, ते बेजार करतात शेळ्याला. मग सर्वाधिक जास्त नुकसान ते जागेवर बोकडे मेले, त्यांना म्हणजे पळता आलं नाही ना इकडे तिकडे, आणि पाणी नाकात गेलं. आणि ज्या काही शेळ्या मोकळ्या होत्या, पिल्ले होते, ते पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले. काही जागेवरच मेले. तर त्याचे व्हिडिओ ते सगळे झाडाला अडकलेले. असं 60-65 शेळ्याचं नुकसान झालं. 7-8 बोकडे गेले, 20 पिल्ले गेले, कोंबड्या गेल्या. जे काही समजा ठिबकचं साहित्य होतं, ठिबक, तुषार, त्या कोंबड्याचे जे भांडे, रेशीमच्या ज्या काही जाळ्या आहेत, हे वाहून गेलं. मोटर असेल, स्टार्टर असेल, आणि खूप मोठ्या प्रमाणावर. मग तिथं ते सकाळी सकाळी वडील बघायला गेले 5-6 वाजता. गड्याला घरी बोलिलं होतं रात्रीच. मग सकाळी अशी कंडिशन झाली, ते वडिलाला मोह आवरला नाही. त्यांनी प्रयत्न केला त्या पाण्यामध्ये शेडकडे जाण्याचा. तर ते असं झालं की वडीलच अडकून बसले. मग आम्ही 10-15 जण गावातून गेलो आणि दोरी टाकून वडिलाला अगोदर बाहेर काढलं. आणि मग गावातले जे लोक आहेत ते तिथं आले. आणि मग ज्या काय समजा 5-6 शेळ्या वाचल्यात, आणि जी गाय लंगडी झाली तिला ओढत ओढत आम्ही 1 किलोमीटर पर्यंत आणलं.
आणि मग ह्या गोष्टीची दक्षता समजा डीडी सह्याद्री असेल दखल किंवा जे न्यूज चॅनल वाले त्याने घेतली, मग पंचनाम्यासाठी तलाठी साहेब असतील, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तहसीलदार जे पण आले, मग जिल्हाधिकारी साहेबांना बी लगेच तात्काळ म्हणजे 4 ते 5 तासातच त्यांनी लाईव्ह केलं की बाबा नुकसान खूप झालेलं आहे. मग कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब आले, पण त्यांनी बाहेरूनच पाहुणी केली, एवढ्या आतमध्ये कोणी आलं नाही समजा शेतामध्ये ऍक्च्युअल मध्ये. मग ते मग रोडवरूनच पाहणी केली आणि त्यांनी सांगितले की मदन भेटून जाईल. मग त्याच दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आले, पण त्यानं पण 1,00,000 रुपयाची मदत केली, पण ती मदत बी मला 1 रुपया पण माझ्या पस्तोर काही मिळाला नाही. पोहोचलीच नाही, मदतच मिळाली नाही, पोहोचली हा. संजयजी राऊत आले, आदित्यजी ठाकरे आले, पण हे सगळे बांधावरून आणि रोडवरूनच येऊन गेले. लांबून डोकून पाहून गेल्यावानी झाले समजा. मग काल परवा दिवशी वझूर नावाचं गाव आहे आमच्यापासून, तिथं छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी साहेब आणि बच्चू भाऊ कडू आलते. मग त्यांना मी सांगितलं, पण ते सगळ्यांनी सांगितलं, पण मदत कोणाकडूनच काही मिळाली नाही. मग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील आले होते. मग त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं, तर तो GR आहे एक NDRF चा, तर त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं की एका शेळीचे 4,000 रुपये भेटतील आणि कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त 30च शेळ्याचं नुकसान तुम्हाला भेटेल. आणि बाकीच्या गेल्या त्या गेल्याच, त्याच्या गेल्याच. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला पोस्टमार्टम रिपोर्ट लागेल. तर मग जी शेळी वाहून गेली तिचा पोस्टमार्टम रिपोर्ट आणायचा कसा, हा माझ्यापाशी दुविध प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि मग याच्यासाठी कोणी सहकार्य करायला तयार नाहीये. मग त्यांना मी म्हणलो, विशेष बाब म्हणून तुम्ही अधिवेशनामध्ये कॅबिनेट मध्ये माझा विषय घ्या. ते घेतो म्हणलेत, पण असं काय पॉझिटिव्हली काही नाहीये. आणि जिल्हाधिकाऱ्याकडून आणखीन निकष असे आले नाहीत की तुम्ही जनावरांचा पंचनामा करा किंवा तात्काळ मदत करा, असलं कसंही नाहीये. आणि अद्यापही माझ्याकडून एकही कागद घेतलेला नाहीये तहसीलनं, एकही नाही की तुमच्या किती शेळ्या मेल्या त्याचा PM रिपोर्ट किंवा तुमची जमीन किती खरडून गेली, असं कोणताही कागद घेतला नाही. फक्त त्यांनी सांगितलं की आम्ही ही माहिती पुढे पोहोचवली म्हणून असं सांगितलं. पुढं म्हणजे नेमकी कुठं? त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पुढे कळवलंय कलेक्टर ऑफिसला की एवढ्या शेळ्याचं नुकसान झालेलं आहे, पण कागदावर मात्र काही नाही. आणि ज्या वेळेस मी तहसीलला जाऊन बसलो, तर त्यांनी सांगितलं आम्हाला असा कोणताही आदेश आलेला नाहीये. आता अशी सगळी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेलीच. मग आता ते आमचे मित्र आहेत बिंदू साहेब, मग त्यांचा मला फोन आला की वैभवजी तुमचं नुकसान झालं, मी काय तुम्हाला फोन करू शकलो नाही. मग त्यांनी सांगितलं अशा असं तुम्हाला फोन येऊन जाईल, त्यांच्यासोबत तुम्ही बोला. बरं, तुमचं पाहून किती शेतकऱ्यांनी असे उद्योजक होण्यासाठी प्रयत्न केले होते पुन्हा? आता माझ्या गावामध्ये जवळपास 7 ते 8 रेशीम शेतकरी आहेत, जे वर्षाकाठी 5 ते 6 लाख रुपये ह्या रेशीम पिकातून कमवत आहेत. आणि शेळी पालन आमच्या गावामध्ये जर विचार केला तर सध्या 1,000पेक्षा जास्त शेळी माझ्या गावामध्ये, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे 9, 10, 5, 6 अशा शेळ्या आहेत. म्हणजे हे तुमचं पाहूनच सुरुवात झाली ना? असं म्हणता नाही, येईल. अगोदर पारंपरिक असतील म्हणजे शेळ्या नसतात असं नाही, पण असं पण आता एक आमच्या उद्योग इथं म्हणून त्याच्याकडे पाहणं. हो. मग ते म्हणजे लोकांना ते म्हणजे गोडी लागली ना की बाबा आपण जर मोठ्या प्रमाणावर केलं तर शासनाचं बी आपल्याला अनुदान मिळालंय. आणि 4 पैसे भेटत असल्यामुळं जे काही नवयुवक तरुण कुठं भरकटत होते त्यांना एक लळा लागला ह्या गोष्टीचा. आता आमच्या इथलचे जे कृष्णा नामदेवराव खुडे म्हणून शेतकरी, त्यांच्यापाशी 80 शेळ्या आहेत सध्या पण. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये त्यांची एक पण शेळीचं नुकसान झालं नाही, ही किती आनंदाची गोष्ट आहे. आनंदाची गोष्ट, हो ना. आता तालुक्यातून मला बरेच लोक समजा, आता मी परत तुम्हाला एक विसरून गेलो सर सांगता 2020 ला भारतीय स्टेट बँक ग्रामीण रोजगार बक्षीस संस्था RCT नावाची एक संस्था आहे, जी ग्रामीण भागातल्या तरुणांना स्वयंरोजगार लोकांना प्रशिक्षण देते. तर तिथं मी 2017 ला रेशीम उद्योगाचं प्रशिक्षण घेतलं होतं. तर आता मी त्याच RCT ला 2 जून 2022 मध्ये डोमेन स्किल ट्रेनर म्हणून काम करतोय, ट्रेनर म्हणून. जिथं तर तुम्ही मी आता प्रशिक्षण शेतकऱ्याला घेतलं, ट्रेनिंग पण देतोय. जिथं प्रशिक्षण घेतलं तिथंच तुम्ही आता ट्रेनर म्हणून पण हो जाताय. हो. तर आता मला बँकेकडून मानधन पण मिळतंय आणि 10 दिवसाची बॅच असते सर. तर मला तो बी एक समजा म्हणजे मी मिळवलं हे सगळं चालू असताना. म्हणजे खऱ्या अर्थानं उद्योग काहीतरी वेगवेगळे उद्योग करून एक
एक अल्पभूधारक शेतकरी मुलगा हो हो काहीतरी सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभा राहतो, काहीतरी असं बरोबर उच्च कोटीचं करू पाहतोय, आणि त्याला मदत तर खरं तर सगळ्यांनी करायलाच पाहिजे. तर बरोबर विमा होता असेलच बहुतेक याचा नाही शेळ्यांचा. सर, नाही याच्यामध्ये विमा काढलेला नव्हता. नव्हता का? बर 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 बर. आणि जरी असला तर विमा, जनावरांचा विमा लय सरळ भेटत नाही. बरोबर इतका आहे, इतका सरळ भेटतच नाही तो. नसला बरोबर आहे, काढला तर म्हणजे उलट आपली गुंतवणूक केल्यासारखी होती, आणि ते पैसे तसेच वाया जाण्याची शक्यता दाट असते. आता जर बरोबर आहे. समजा आता नाही असं सर, त्यांनी म्हणजे विमा मी काढला बी असता, हम्म मी विचारपूस पण केली, हा तर ते त्यांचं म्हणणं आहे विमा काढण्यासाठी तुमच्याकडे लोन पाहिजे. हा 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 तर मी असं शेळ्यासाठी लोन ह्या शेळ्यांसाठी घेतलेलं नव्हतं, कारण हे जे हो जेवढं बी उभं केलं होतं ना, हो, हे हे स्वतःच्या. कस, हा म्हणजे एका शेळीच्या 2 शेळ्या, 2 शेळ्याच्या 10 शेळ्या, हम्म असं उभं केलेलं होतं. माझं हम्म याच्यानंतरचा जो प्रोजेक्ट आता लीड होणार आहे, हम्म हम्म त्याच्यामध्ये माझा इन्शुरन्स कंपल्सरी आहे ना. बर. हा हा पण आता ती फाईल आहे का, प्रोसेसमध्ये आहे का ती? हा ती आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॅबिनला आहे सर. बरं 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 हो. बरं. मग आता खरं तर अशा वेळेस तरी ती तुम्हाला ती मंजूर होऊन लवकर पुन्हा तुम्हाला एक नवी उमेद त्यांनी द्यायला पाहिजे. हा ते जर म्हणजे त्यांच्यामध्ये जर ती फाईल जर लवकर मंजूर झाली, आता समजा हम्म केंद्रामधून, तर मग तो प्रोजेक्ट आपल्याला चालू करता येईल. कारण जवळपास 1 वर्षापासून ती फाईल तशी म्हणजे एक वर्ष पडलेली झालं असेल. त्या फाईलला टाकलेली, समजा 1 टाकलेली. हा. वर्षापासून तिची प्रोसिजर चालूच आहे. हम्म आता शेवटच्या स्टेजला आहे सध्या. मग 1 वर्षापूर्वी जर एक शेळी घेतली असती तर खरं आतापर्यंत 3-4 करडं झाली असती तिला. हो हो नक्कीच सर. एक नक्की झाली शेळीपासून असती. आपल्याला जरी नाही म्हणलं तर 13 महिन्यामध्ये शेळी 2 वेळा येते सर. 2 वेळा येते. हो हो. आणि हा 2-2 जरी दिले तर 4 करडं, तेच म्हणलं 3-4 करडं सहज झाली असते. सर, एक मी कॉल घेऊ शकतो का हो घरून, एक हो तो हो, एक? चालेल चालेल. हा. आणि तुम्ही खूप आपला छान कॉल वेळ दिला. होल्डवर ठेवण्यात आला आहे. कृपया लाईनवरच राहा अथवा थोड्या खरं तर एक उमदा तरुण काहीतरी उभा राहायचा प्रयत्न करतोय. हो उभा राहायला तो यशाच्या शिखरावर पण पोहोचू लागला, हो 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 आणि असं शिखरावर पोहोचत असताना अचानक पुन्हा निसर्गानं त्याचे पाय ओढले, खाली पाडलं. तर किमान व्यवस्थेनं पुन्हा त्याला तुडू तरी नये, त्याला पुन्हा बरोबर वर आहे, जाण्यासाठी मदत करायला पाहिजे. आपण निसर्गाच्या पुढे काही जाऊ शकत नाही, पण बरोबर आहे. माणसानं तरी त्याला मदत करायला पाहिजे खरं तर.